महाराष्ट्र म्हटले की डोळ्यासमोर उभी राहते ती भक्तीची अखंड परंपरा म्हणजेच पंढरीची वारी। आज श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दिंडी क्रमांक 20 लोहगावमधून देहूकडे प्रस्थान करणार आहे। प्रस्थानापूर्वी सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे सुंदर नियोजन करण्यात आले होते। वारी म्हटलं की आठवतात वारकरी, वारकरी म्हटलं की आठवतात दिंड्या आणि त्या दिंड्यांमधून अनुभवायला मिळतो विठ्ठल नामाचा अखंड गजर। अशाच भक्तिमय वातावरणात या पवित्र प्रवासाची सुरुवात श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोहगाव येथून होत आहे। वारकऱ्यांचा उत्साह, टाळ मृदुंगाचा निनाद, भगव्या पताकांचा डौल, हरिनामाचा अखंड जयघोष, भजन कीर्तना सुरात निघालेली दिंडी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर आजोळ ट्रस्ट लोहगाव येथे दाखल झाली। चला आपणही लोहगाव प्रासादिक दिंडीच्या या भक्तिमय आणि उत्साहपूर्ण प्रवासाचे साक्षीदार होऊयात। श्री संत तुकाराम महाराज मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आणि माऊलींचा आशीर्वाद घेऊन दिंडी पुढील प्रवासासाठी देहूच्या दिशेने मार्गस्थ झाली। टाळ मृदुंगाचा निनाद, हरिनामाचा जयघोष आणि विठ्ठल भक्तीचा उत्साह प्रत्येक पावलागणिक अनुभवायला मिळत होता। चला 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 सगळे मंडळा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात काही काळ हरिनामाच्या गजरात भजन कीर्तनाचा आनंद घेतल्यानंतर दिंडी पुन्हा विठुरायाच्या नामस्मरणात पुढील प्रवासासाठी
मार्गस्थ झाली. त्यानंतर दिंडी पुढे वटवृक्ष श्री दत्तगुरु मंदिर येथे पोहोचली. या पवित्र स्थळी दर्शन घेऊन हरिनामाच्या अखंड गजरात वारकरी काही क्षण भक्तिरसात रमून गेले. त्यानंतर पुढे खांदे कुटुंबियांकडून विनेकरांचे पाय धुवून त्यांचे अत्यंत भक्तिभावाने आणि आदरपूर्वक स्वागत करण्यात आले. वारकरी परंपरेतील सेवाभाव आणि श्रद्धेची ही सुंदर परंपरा येथे पुन्हा एकदा पाहायला मिळाली. यानंतर महिलांनी पारंपरिक फुगड्या खेळत भक्ती, उत्साह आणि आनंदाचा अनोखा संगम अनुभवला. या प्रसंगाने संपूर्ण वातावरण अधिकच भक्तिमय आणि उत्साहपूर्ण बनले. लोहगावच्या प्रथम नगरसेविका सौ श्रेयस प्रीतम खांदवे आणि श्री प्रीतम खांदवे यांनी दिंडीला सदिच्छा भेट देत वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याची शोभा अधिकच वाढली आणि दिंडीला उत्साहपूर्ण निरोप देण्यात आला.